आचारसंहिता लागू झाल्यापासून आजतागायत कोल्हापूर परिक्षेत्रात एकूण 6.5 कोटी रुपयांची रोकड, 3.25 कोटी रुपयांचं मद्य, 22 लाख रुपयांचा गांजा, 7.5 कोटी रुपयांचं सोनं आणि चांदी, 2.25 कोटी रुपयांचा गुटखा असा सुमारे 20 कोटी रुपयांचा मुद्देमाल सीमा तपासणी नाक्यांवर जप्त करण्यात आलाय. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कोल्हापूर पुणे परिक्षेत्रांतर्गत 5 जिल्ह्यांमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे चालू आहे. विधानसभा निवडणुका दिनांक 20 रोजी मतदान आहे. यासाठी जय्यत तयारी या 5 जिल्ह्यातल्या पोलीस दलांनी केलेली आहे. त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. या दरम्यान दररोज जे काही जप्ती करण्यात येते त्यामध्ये अवैध स्वरूपाने येणारी दारू, ड्रग्ज, रोख रक्कम, काही फ्रीबीज यांचा आपण जप्तीचा आढावा घेतलेला आहे आणि एकूण साधारणतः 20 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यामध्ये साधारण 7.25 कोटी रुपयाची रोख रक्कम आहे, 9 किलो सोने, 60 किलो चांदी आहे, साधारण 23 लाख रुपयाचा गांजा आहे आणि 3 कोटी रुपयाचे दारू आणि इतर रसायन आहेत. कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर ग्रामीण या 3 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहेत. निवडणूक काळात कर्नाटक राज्यातून अवैध वस्तूंच्या तस्करी रोखण्यासाठी 3 जिल्ह्यात एकूण 36 सीमा तपासणी नाके 24 तास कार्यरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिवनाकवाडी, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ आणि सोलापूर ग्रामीण भागातील कात्राळ या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांना आपण अचानक भेटी दिल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक नाक्यावर अंमली पदार्थ तपासणीसाठी नार्कोटिक्स श्वानांचा वापर करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं परिक्षेत्रातील सर्व घटक प्रमुखांची बैठक घेण्यात आली आहे. प्रभावी छापा कारवाई, प्रभावी आणि गुणात्मक प्रतिबंधात्मक कारवाई, उपद्रवी घटकांवर कायदेशीर कारवाई, अजामीनपात्र वॉरंटची बजावणी, कोम्बिंग ऑपरेशन आणि संवेदनशील भागात संचलन करण्यात आलंय. निवडणुका निपक्षपाती आणि निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पोलीस विभागामार्फत करण्यात आल्यात. यापुढील काळात सुद्धा अवैध व्यवसायावर अधिक प्रभावी कारवाई करण्यात येणार असल्याचं फुलारी यांनी सांगितलं. लोकांनी जागरूक राहून कुठं काही अनुचित प्रकार घडत असल्यास त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी आणि मतदान प्रक्रियेत सर्वांनी 100% सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी फुलारी यांनी केलं. या पत्रकार बैठकीला पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते.